जय भीम, जय शिवराय, गुड मॉर्निंग. तर आज मला सुट्टी आहे आणि घरी बसून आला आहे वैताग. सकाळचे फक्त आणि फक्त 9 वाजले ते आणि मला आजच कंटाळा आला आहे. तर मी आले गार्डनमध्ये अशीच मम्मी बसलेली. तर मी आज करमत नाही ह्यामुळं गार्डनमध्ये पाणी मारले. कित्येक वर्षानंतर मी आज पाणी मारले गार्डनला, कारण रोज मला टाईम नाही मिळत जॉबमुळं. पण आज मी गार्डनमध्ये पाणी मारलं. त्यानंतर लेलाला सोडलं, म्हणजे तिचा एक पिंजरा आहे, ती पिंजऱ्यामध्येच असते, पण आज तिला मस्त मोकळं सोडलं. म्हटलं जास्त लेलाच्या जिल्या आपल्या, कारण तिचं नाव लेला आहे. सो त्या आणि खरं तर सुट्टीच्या दिवशी सुट्टी नकोच होती मला, कारण 2-3 दिवसाआधी माझी ऑलरेडी सुट्टी झाली. पण तरी मला सुट्टी दिली आहे, तर बसली मी मस्त घरी. काय करणार, वैताग आलेला. मग म्हटलं आज ब्लॉग तरी बनवायलाच पाहिजे. तर त्यामुळे आज मी मस्त ब्लॉग शूट करते. तर ह्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस असू शकतात, तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता आमच्या इथं मस्त फुलं लागली. ते म्हणतात ना की फुलं उगवायला सुद्धा त्याला पाणी लागतं. तसंच असतं आपल्या आयुष्यामध्ये. आपल्यालाही काहीतरी व्हायचं असेल तर मेहनत करावीच लागते. तर हे बघू शकता, मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवते. ते म्हणजे आमच्या झाडाचे आंबे. तर आमच्या झाडाला एवढे आंबे लागतात आणि एवढे मोठे मोठे आंबे लागतात ना की ते सांगायलाच नको. आणि अक्षरशः म्हणजे लहान लेकरू जरी म्हटलं की मला आंबा तोडून खायचं, तरी त्यांच्या हाताला येते. एवढे खालपर्यंत आंबे असतात आमच्या झाडाला. हेच झाड नाही तर आमच्याकडे आता 2 झाडं आहेत. म्हणजे दोन्ही झाडाला एवढे आंबे येतात की आम्ही खाऊन खाऊन कंटाळून जातो. आणि त्यानंतर ही बघा, आमची लैला मस्त खेळत होती. आणि वरतीही तुम्ही बघू शकता, म्हणजे पक्ष्यांचा आवाज वगैरे सुद्धा म्हटलं त्यांना पण कॅप्चर करायलाच पाहिजे. तर मस्त पक्षी वगैरे आहेत. मम्मी घरामध्ये पोहे बनवत होती. पोह्याचा एक छोटासा ब्लॉग घेतला. आणि त्यानंतर मम्मी चालले बॉल खेळत खेळत. कंटाळा येते, मला काही समजत नाही की मला घरी काय करायला पाहिजे. तुम्ही बॉल खेळत. मग नंतर बॉल खेळून आला कंटाळा. मग एका जागेवर बसलेच होते आणि हातामध्ये बॉल खेळत होते. तेवढ्यामध्ये मम्मीचा आवाज आला की पोहे खायला. मग जातच होते आणि तेवढ्यामध्ये बघितलं तर काय, आमची लेला पिंजऱ्यामध्ये जाऊन बसली. म्हणजे तिला सांगायची गरज नाही लागत आहे की आता पिंजऱ्यात जाऊन बस म्हणून. त्यानंतर मी गेले घरात आणि मम्मीने पोहे बनवले. ते मस्त पोहे खात होते. तुम्ही पण पोहे खा. आणि आजचं ब्लॉग एवढंच.